जीत गए यार, खुशी के साथ जवाब दो। अस्सलाम वालेकुम। कैसा हराया? आधी आमदार जितेंद्र आव्हाडांना डिवचलं, कैसा हराया? मग पुढच्या 5 वर्षात कोणतं काम करायचं हे सांगितलं। आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है। पूरे के पूरे मुमरा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। ठाणे महापालिकेच्या मुंब्रा परिसरातून एमआयएमच्या तिकिटावर सहर शेख विजयी झाल्या, पण विजयी सभेत केलेल्या या भाषणामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय। पुन्हा एकदा ऐका सहर शेख काय म्हणाल्या ते। आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है। पूरे के पूरे मुमरा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। सहर शेख यांच्या या वक्तव्याविरोधात आता भाजपानं आक्रमक पवित्रा घेतलाय। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी थेट मुंब्रा पोलिसात धाव घेत कारवाईची मागणी केली। खरं तर पोलिसांनी सहर शेख यांना नोटीस बजावून त्यांचा जबाब नोंदवलेला होता, पण त्यावर सोमय्यांचं समाधान झालं नाही। या संबंधात खूप प्रतिसाद उमटले म्हणून हे त्यांनी सांगितलं की माझा वृक्ष होता आणि तरीही जर धार्मिक भावना दुखावल्या असेल तर माफीचा प्रश्न नाही। त्यांनी हे केलं आहे, चॅलेंज दिली आहे, धमकी दिली आहे, कारवाई व्हायला। इकडे भाजप नेते नवनीत राणांनीही सहरवरती निशाणा साधलाय। पूरा ग्रीन करने के लिए पाकिस्तान जाना पड़ेगा। इस देश में है तो भगवा और नीला ही चलेगा, दूसरा कोई रंग नहीं चल सकता है, ये याद रखना। किसी ने कितना भी कुछ बोला ग्रीन करेंगे, हरा करेंगे, तो तुम्हारे सपने भी सच नहीं हो सकते हैं। मुंब्राच्या वॉर्ड क्रमांक 30 मधून सहर शेखने केवळ शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केलाय असं नाही, तर त्यांनी भाजप, शिवसेना आणि काँग्रेसलाही धोबीपछाड दिलाय। खरं तर सहरचा पिता युनुस शेख हे पालिका निवडणुकीचे अर्ज दाखल होईपर्यंत जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते होते, पण निवडणुकीत आव्हाडांनी सहरला तिकीट नाकारल्यानंतर युनुस शेख यांनी एमआयएमची वाट धरली, तसंच पालिका निवडणुकीत मुलीला निवडून देखील आणलं। सहर शेख यांनी मुंबई विद्यापीठातून बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे। कार वॉशिंगचा त्यांचा व्यवसाय आहे। निवडणूक शपथपत्रातील माहितीनुसार सहर शेख यांच्याकडे 6,98,840 रुपयांची रोकड आहे, तर 12 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने त्यांच्याकडे आहे। सहर शेख यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 23,43,000 रुपये इतकं आहे। सहर शेख यांनी राष्ट्रवादीतून आपल्या राजकीय करिअरला सुरुवात केली, पण ऐन पालिका निवडणुकीत त्यांनी एमआयएम मध्ये प्रवेश करत थेट ठाणे महापालिकेत प्रवेश केलाय, पण पालिका राजकारणाच्या प्रवेशातच त्यांना राजकीय वादाचा सामना करावा लागलाय। ब्यूरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी। इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह।